मराठी व्याकरण शब्दांच्या जाती. शब्दांच्या जातीचे मुख्य दोन भेद, एक आहे विकारी शब्द आणि दुसरा आहे अविकारी शब्द. आज आपण पाहणार आहोत विकारी शब्द. आता विकारी शब्दामध्ये येणारे हे चार आहेत. एक आहे नाम, दुसरा आहे सर्वनाम, तिसरा आहे विशेषण आणि चौथा आहे क्रियापद. आता विकारी शब्द म्हणजे काय? वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात. पुन्हा एकदा ऐका. वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात. थोडक्यात विकारी म्हणजे बदल घडणारे शब्द. आता शब्द म्हणजे काय? अक्षरांचा अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. आता पाहू आपण. अ प्लस भ प्लस य असे वेगवेगळे अक्षर आहेत, परंतु हे वेगवेगळे अक्षर जेव्हा एकत्र केलेत तेव्हा एक शब्द तयार झाला, अभय. दुसरं पहा. क प्लस म प्लस ळ, कमळ. इथेही वेगवेगळे अक्षर आहेत, परंतु त्या वेगवेगळ्या अक्षरांना एकत्र केल्यानंतर एक अर्थपूर्ण शब्द तयार झाला, तो म्हणजे कमळ. आता नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद यातला आपण पहिल्यांदा पाहत आहोत नाम. एखादी व्यक्ती, वस्तू, झाडे, पक्षी, प्राणी, जागा, काल्पनिक वस्तू, भावना यांना देण्यात येणाऱ्या नावांना नाम असे म्हणतात. पुन्हा एकदा ऐका. एखादी व्यक्ती, वस्तू, झाडे, पक्षी, प्राणी, जागा, काल्पनिक वस्तू, भावना यांना देण्यात येणाऱ्या नावांना नाम असे म्हणतात. आता कोणकोणते आहेत काही उदाहरणच पाहू आपण. बघा. मोर, नदी, आंबा, गुलाब यांना देण्यात येणारे ही नावं आहेत, त्यांना आपण नाम म्हणतो. आणखी काही उदाहरण पाहू. झाड, पोपट, विजय, गाय. बघा, यांनाही देण्यात येणारे ही नावं आहेत, त्यामुळं यांनाही आपण नाम असे म्हणतो. आता दुसरा आहे सर्वनाम. नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आता कोणकोणते शब्द आहेत की जे शब्द नामाऐवजी वापरले जातात? जसे पहा. तू, तो, ती, हा, जो, आपण, कोण, काय अशा प्रकारचे शब्द आहेत की जे शब्द नामाऐवजी वापरले जातात. आता तिसरा आहे विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. उदाहरण पाहू. अजय हुशार आहे. अजय आहे नाम आहे आणि त्याची विशेषता काय आहे? तो हुशार आहे, म्हणून हुशार हा विशेषण आहे. दुसरं वाक्य पाहू. आंबा गोड आहे. आंबा गोड आहे. आंबा हे नाम आहे
आणि गोड हे विशेषण आहे. पुढचं वाक्य पाहू. हिमालय उंच पर्वत आहे. हिमालय हे नाव आहे आणि त्याची विशेषता म्हणजे ते उंच आहे. उंच विशेषण. फूल सुंदर आहे. फूल नाम आहे आणि फुलाची विशेषता म्हणजे सुंदर आहे, तर सुंदर विशेषण. आणि शेवटचं आहे क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. आपण पाहू उदाहरण. अजय शाळेला गेला. ज्या वाक्यानं आपल्याला कळतं की वाक्य पूर्ण झालेलं आहे आणि तो शब्द कोणता आहे? गेला. म्हणजे गेला हा शब्द क्रियापद आहे. राजेश रोज खेळतो. ज्या शब्दानं ते वाक्य पूर्ण केलेलं आहे तो शब्द आहे खेळतो. तो आहे क्रियापद. सचिन क्रिकेट खेळतो. शेतकरी शेतात राबतात. तर ज्या शब्दाने ते वाक्य पूर्ण होतो तो शब्द आहे क्रियापद.